शिवानी सकाळपासून हिरवसून बसले. ब्रेकफास्टही केला नाही तिने. काल जरा जास्तच बोललात हा तुम्ही. तुझ्या भल्यासाठी बोललो. तिच्याच वरती एवढी बंधनं का घालता तुम्ही? त्या अभिजितकडे बघा, रोज पिऊन येतो, त्याला काहीच बोलत नाही तुम्ही. काय करू मम्मी आता? मारू त्याला या वयात? मोठा झालाय तो. शिवानी अशी गैरवागली असती तर? त्या कबड्डीच्या नादापासून बाजूला करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालोय मी. आता तू तिला छुपा सपोर्ट करू नको. त्यातल्या लहानसहान खेळामध्ये अडकायला नकोय तिने मला. हा बोल अरुणा. ए हाय शिवानी, यार काल तुला आमच्यामुळे जाम तडी बसली असेल ना ग. प्लीज सॉरी. हा तडी म्हणजे? अरे यार ओरडा ओरडा बसला असेल ग. प्लीज सॉरी. अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? तुझी काहीच चूक नाही. चूक माझीच आहे. मी देशमुखांच्या घरात जन्म घेतला. उद्यापासून एक दिवस जरी प्रॅक्टिस चुकली ना, कमरण्यात बॅट घालून घरात ना हाकलून नाही. हरीचे इनामदार माझ्या बोटव्यावर बसले. तुझं सिलेक्शन करून घेण्यासाठी नको नको ती लफडी घेतल्यात मी अंगावर माझ्या. खूप टेन्शन आहे मला. जरा समजुतीनं वागा. आणि ते रात्रीचं जरा कमी करा आता. बरं कालच्यासाठी पुन्हा एकदा. अगं हॅलो शिवानी, भाग्यश्री बोलते. हे बघ काल तुझ्या घरात काय राडे झाले ना ते मला माहित नाही, पण तू खेळलीच नाहीस तर आमचे काय राडे लागतील ना ते जरा जास्तच असतील. हे बघ पोरींसारखं मला मुळू मुळू बोलता येत नाही म्हणून डायरेक्टच बोलते. हे बघ तुझ्यासाठी टॅलेंटेड प्लेअर आम्हाला मिळणार नाही. तू काही कर आणि इथे ये. तुझ्या बापाची काय फिल्डिंग लावायची आणि ते मी लावते. हे बघ तू काही काळजी करू नकोस. कट केला. आईला सांगून बघू का? माझा कितीही राग आला असला तरी तो राग अन्नावर काढायचा नाही. जा खाऊन घे. आणि माझा कितीही राग आला, माझ्यावर कितीही रागवलीस तरी ह्यापुढे ग्राउंडवर जायचं नाही. अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायचं. आई मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल ना मग. आता अरुणाचा फोन आला होता. कोण अरुणा? अगं आमच्या कबड्डीच्या टीमची कॅप्टन आहे ना. बाय द वे माझं पण स्टेट टीम साठी सिलेक्शन झालंय. नाही म्हणजे प्रामाणिकपणे आणि मेहनत करून सुद्धा सिलेक्ट होता येतं नाही. तुझ्या म्हणण्याप्रमाणे 25% मधल्या दोघा तिघांमध्ये सुद्धा मी आहे. अगं आई कालची मॅच आम्ही जिंकलोय आणि आज संध्याकाळी सेमीफायनल आहे. प्लीज घेऊ दे ना गाई. प्लीज मला खेळायचंय. आणि पप्पांना यायला रात्र होते. मॅच फक्त 1 तासाची आहे. पप्पा घरी येण्याच्या आत मी येईन. अगं मी कोण आहे परवानगी देणारी? अगं माझी आई आहेस तू आणि मला नाही तुझ्याशी खोटं बोलताय. छान. आधी मस्का लावायचा, मग काय तर स्पष्ट बोलायचं, मग वाद घालायचे आणि शेवटी इमोशनल करायचं. पक्की राजकारणाची मुलगी शोभतेस. अय्या हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही. असा सपोर्ट आहे तुला. आई तू खरंच किती ग्रेट आहेस ग. येस. आता बघूया कोण अडवतो आपल्या टीमला. अरे तुझी ती शिवानी भारी आहे. फाइंड किसका आहे? बॉस सॉरी यार, मी उगाचच तिच्यावर आणि तिच्या वृत्तीवर संशय घेतला. आज संध्याकाळी माझी सेमीफायनल. हा तू येशील ना बघायला प्लीज? कुठे? त्या ग्राउंडवर? आर यू मॅड? तिथे किती डस्ट असते. एक दिवस ऍडजस्ट कर ना यार प्लीज. ओके पण तिथे एसी असेल ना? इनामदार साहेब, तुम्हाला फक्त ग्राउंड नकोय, आजूबाजूच्या चाळी तुम्हाला हवी आहेत. आता तिथे राहणारी माणसं कोण जायला तयार आहेत, कोण तयार नाहीत, सगळं पाहायला हवं ना. हे बघा काय ते लवकर करा. माझी माणसं प्लॅन बनवून आणतील. 2 दिवसात मी तो तुमच्याकडे पाठवतोय. देशमुख कामाला लागा, नाहीतर स्टेट टीम मधून अभिजितचं नाव काढायला मला वेळ लागणार नाही.